महिला पोलिसांनी वाहतूक नियमांचं अचूकपणे कर्तव्य पार पाडावं. प्रशासन त्यांच्या सोबत आहे. कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यरत महिला वर्ग आणि रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी ठाणे शहर वाहतूक शाखा आणि मेयर बायोटिक्स यांच्या वतीनं कापूरबावडी येथील मंथन हॉलमध्ये हेल्मेट सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून महिला वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. घर सांभाळून कामात चोख कर्तव्य बजावणं अशी दुहेरी जबाबदारी महिला पार पाडतात. त्यामुळे आरोग्याकडे त्यांच्याकडून अनेकदा दुर्लक्ष होतं. ही बाब विचारात घेऊन त्यांच्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेयर कंपनीच्या पुढाकारानं अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत बोन डेन्सिटी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी महिलांना हेल्मेटचं वाटपही करण्यात आलं. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शिरसाट यांनी स्त्री शक्तीच्या धैर्याला सलाम केला. तर मेयर कंपनीचे संचालक राजेश तावडे यांनी आम्ही नेहमी स्त्री शक्तीला प्राधान्य देत आले असल्याचं सांगितलं. मेयर बायोटिक्स कंपनीच्या माध्यमात त्यांच्या CSRच्या माध्यमातून आज आपण महिला पत्रकार असतील, महिला पोलीस असतील, महिला RSPच्या अधिकारी असतील यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, जेणेकरून त्या जे काय घर सांभाळून धावपळ करतात त्या धावपळीच्या दरम्यान त्या सुरक्षित राहावात यासाठी हा उपक्रम होता आणि असंच इथून पुढे उपक्रम चालू राहतात. ह्या सर्व याच्यात आपण आपल्या शरीराची काळजी घेणं राहतं. त्याच्यातनं मेयर बायोटिक्स यांच्या मार्फतीने बोन डेन्सिटी टेस्ट आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यामुळे आपल्यात कॅल्शियमची किती आहे किंवा आयरन किती कमी आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळणार आहे आणि त्याच्यासाठी ज्यांच्यात कमी असेल यांच्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स असतील, कॅल्शियमच्या टॅबलेट असतील, आयरनच्या टॅबलेट असतील, हे मेयर बायोटिक्सच्या मार्फतीने आपण देणार आहोत.